Hello everyone, I am Raut sir. Welcome to our YouTube channel. Last lecture we have completed the poem If, and now this session we are going to learn the poem unit number 3.3 Stopping by Woods on a Snowy Evening, which is written by Robert Frost. In this session I am going to explain warming up activities, explanation of the poem in Marathi language, appreciation. Watch this video till the end to get some tips about the board examination. Now, just see the warming up activity. Share this chart with your benchmate classmates. तर इथे तुमच्या वर्गमित्राबरोबर किंवा मित्राबरोबर काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं शेअर करण्यासाठी सांगितलेले आहेत. तर याची उत्तर जर तुम्ही तुमच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला तर हे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्नांचे उत्तर लिहिताना युजफुल असणार आहे. फॉर एक्झाम्पल, वेअर डिड यू गो फॉर अ पिकनिक रिसेंटली, म्हणजे नुकतंच तुम्ही कुठे पिकनिकसाठी जाऊन आलेला आहात का? तर यू कॅन आन्सर युअर ओन. यस, माथेरान, महाबळेश्वर, एनी प्लेस यू कॅन राईट हिअर. हू ऑल अकम्पॅन्ड यू, की तुमच्यासोबत कोण होतं? तर वी कॅन आन्सर माय फ्रेंड्स ऑल्सो or my family members. Then why did you select that picnic spot? Because of it is close to our home, right? It is close to our village. So on. What games, food, sites did you enjoy there? We enjoyed some of game, the Antakshari. Food, that means veg, non-veg, and also we have seen the important points there. What did you feel when it was time to return home? This picnic was unforgettable memories. That means की इथे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या शब्दामध्ये या चिटचॅट ॲक्टिव्हिटीची उत्तरं लिहू शकता. अँड फर्स्ट इज हियर, लुक ॲट द पिक्चर अँड फ्रॉम क्वेश्चन्स, फ्रेम द क्वेश्चन्स. तर हे चित्र पाहून तुम्हाला काही प्रश्न तयार करायचे आहेत. एक एक्झाम्पल म्हणून आपण इथे घेऊया. Where are the trekkers trekking? Then what season of the year? Do you guess the month also? So this type of questions you can frame. And now we are going to learn the poem. Here given the title is Stopping by Woods on a Snowy Evening. तर या शीर्षकाचा अर्थ असा आहे की स्टॉपिंग बाय वुड्स ऑन स्नोई इव्हिनिंग. स्नोई इव्हिनिंग म्हणजेच काय, की हिम भरल्या सायंकाळी वनराईतील क्षणभर आराम किंवा विश्रांती. तर इट इज अ लिरिक पोयम. तर ह्या कवितेला लिरिक पोयम का म्हटलेलं आहे? कारण ज्यावेळेस कवी त्यांचे पर्सनल व्ह्यूज त्या कवितेमधून एक्सप्लेन करत असतात त्यावेळेस त्या कवितेला लिरिक पोयम असं म्हटलं जातं. ऑल्सो इट इज अ मोनोसिलॅबिक पोयम. आता मोनोसिलॅबिक का म्हटलेलं आहे? तर याची जी आपण जर समजा रायमिंग स्कीम पाहिली तर ती ए बी ए आणि शेवटी ए अशा पद्धतीने येते, म्हणून याला मोनोसिलॅबिक पोयम देखील म्हटलं जातं. लेट अस रीड द फर्स्ट स्टॅन्झा. Whose woods there are, I think I know. His house is in the village, though. Whose woods these are, I think I know. तर कवी इथे सांगत आहे की हे जे जंगल आहे, हे जे वुड्स आहे, वुड्स याचा अर्थ घेतलेला आहे जंगल, फॉरेस्ट. हे जे जंगल आहे हे कोणाचं आहे? आय थिंक आय नो, आणि मला हे पूर्णपणे माहीत आहे. हिज हाऊस इज इन द विलेज दो, की या जंगलापासून जवळच असणाऱ्या खेडेगावातील एका मालकाचे हे जंगल आहे. आणि जरी हे जंगल त्याचे असले तरी कवी पुढे सांगत आहे की ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नोई. की कवी पुढे सांगत आहेत की त्या मालकाला माहीत नाहीये की मी प्रवास करून या जंगलामध्ये थोड्या वेळासाठी थांबलेलो आहे, किंवा हे त्याचं हिमवर्षामध्ये नाहून निघत असलेलं जंगल पाहतो आहे. सेकंड स्टँजा.
माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट फेअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर द फार्म हाऊस. दॅट मीन्स कवी इथे सांगत आहे की कवीच्या सोबत एक त्यांचा छोटासा घोडा आहे आणि घोड्याला काही गोष्टी थोड्या म्हणजे संभ्रमात टाकणाऱ्या आहेत की अ लिटल हॉर्स मस्ट थिंक, की कवी सांगत आहे की माझ्याविषयी माझा जो हा लहान घोडा आहे हा संभ्रमात पडलेला आहे. तो विचार करत आहे असेल की टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर, की मी इथे का थांबलेलो आहे, कारण जवळपास कुठे एखादे राहण्याची जागा नाहीये, निवासाचं ठिकाण नाहीये किंवा एखादा छोटासा फार्म हाऊस देखील नाहीये. मग बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. तर ॲक्च्युली कवी ते जे आहेत इथे जंगलामधून म्हटलेलं आहे, म्हणजेच काय की इकडे जंगल आणि इकडे फ्रोझी लेक आहे आणि दोघांच्या मधून जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती कवी थांबलेला आहे आणि तिथेच त्याच्या लहानशा घोड्याला शंका आलेली आहे. तो संभ्रमात पडलेला आहे की आपण इथे निवासाची व्यवस्था नसताना देखील का थांबलेलो आहोत. देन द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर, आणि डार्केस्ट इव्हिनिंग म्हणजे या वर्षामधील डिसेंबर महिन्याची 21 तारीख असते, ते 21 तारीख ही अंधारी रात्र म्हणून ओळखली जाते आणि तोच यांचा प्रवासाचा दिवस आहे. त्याच वेळेस ते इथे थांबलेले आहेत आणि म्हणूनच त्या घोड्याला, लहान घोड्याला संभ्रम पडलेला आहे की एवढ्या अंधाऱ्या काळोख्या रात्रीमध्ये की आपण इथे का थांबलेलो आहोत. He gives his harness bell a shake to ask if there is some mistake. आणि म्हणूनच कवीच्या मनात येते की आपल्या जी आपण जी म्हणजेच लहान म्हणजे घोड्याच्या गळ्यात जी घंटा बांधलेली आहे, ती घंटा बांधलेली आहे, तो घंटेचा आवाज करून आपल्याला विचारत आहे, आपल्याला सांगत आहे की तो का बरे इथे थांबलेला असेल, काही गडबड गोंधळ तर नसेल ना. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंग अँड डॉनी क्ले. म्हणजे कवीला त्या ठिकाणी फक्त घोड्याच्या गळ्यातील घंटेचा आवाज आणि त्याचप्रमाणे इझी विंग म्हणजे मंद वाऱ्याची वाहणारी झुळूक त्याचा आवाज आणि त्याचप्रमाणे पिसासारख्या हिमवर्षावाचा नाद, म्हणजे तो हिमवर्षाव जो खाली पडत आहे पिसासारखा, त्याचा जो थोडासा मंजुळासा आवाज येतोय, ह्या आवाजाच्या व्यतिरिक्त कवीला दुसरा त्या घनदाट अशा जंगलामध्ये कोणताही आवाज येत नाहीये. अँड द लास्ट स्टॅन्झा, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. की कवी इथे सांगत आहे की ही जी वनराई आहे ही कशी आहे, घनदाट आहे आणि तिचं जे गूढ सौंदर्य आहे हे जणू मनाला भुरळ पाडणार आहे. म्हणजे थोडक्यात लास्ट स्टॅन्झामध्ये कवीला सांगायचं आहे की कवी आपल्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहेत की असे मोहाचे, विश्रांतीचे दिवस आपल्या आयुष्यामध्ये भरपूर येतात. तर ह्या शेवटच्या ओळीमध्ये कवीने अतिशय घन, मिस्टेरियस, गूढ असा अर्थ सांगितलेला आहे की द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. की आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला मोहाला बळी पडतात, की त्याचा मोह आपल्याला आवरता येत नाहीये आणि म्हणूनच या ठिकाणी या सुंदर दिसणाऱ्या अशा जंगलाचं कवीला आकर्षण आहे आणि ही वॉज द फॅसिनेटेड, कॅप्टिवेटेड टुवर्ड्स द दिस नेचर शील, नेचर ब्युटी. आणि म्हणूनच कवी शेवटी सांगत आहेत की बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, की आपल्या सर्वांना जाणीव करून देत आहे की आयुष्यामध्ये आपल्याला एका ठिकाणी थांबून चालणार नाही, मोहाला बळी पडून चालणार नाही, कारण आपण स्वतःला अनेक वचनं दिलेली असतात आणि ती वचनं पार पाडण्यासाठी किंवा आपली जी इतर काही कार्य आहेत ती कार्य पार पाडण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी थांबून चालणार नाहीये. तर अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तर इथे स्लीप या शब्दाचा अर्थ डेथ या अर्थाने घेतलेला आहे आणि कवीला शेवटी 2 ओळीमध्ये खूप असं गूढार्थ सांगायचा आहे की आपल्या जीवनामध्ये पुष्कळ असे आनंदाचे क्षण येत असतात, परंतु त्या आनंदाच्या क्षणाला बळी न पडता आपल्याला इतरही काही कार्य पार पाडायचे असतात आणि त्याचप्रमाणे
आपण इतरांना दिलेली वचनं देखील पाळायची असतात, म्हणून आपल्याला इथे थांबून चालणार नाहीये. म्हणून कवीला कितीही तिथे थांबण्याचा मोह झाला तरी कवी सांगत आहेत की माझ्या आयुष्याची म्हणजेच माझ्या आयुष्याचा शेवट येईपर्यंत किंवा अखेरच्या विश्रांतीची वेळ येईपर्यंत मला या ठिकाणापासून गेलंच पाहिजे, मला या ठिकाणापासून गेलंच पाहिजे. तर थोडक्यात ही कविता 4 स्टांजामध्ये दिलेली आहे. आणि जरी समजा ही कविता 4 स्टांजामध्ये दिलेली असेल तरी सुद्धा कवीने आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे हे अतिशय समर्पक भाषेमध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. नाव एक्सप्लेनेशन इज ओव्हर. तर आता आपण साधारणपणे की बोर्डाच्या दृष्टिकोनातून ह्या कवितेचं महत्त्व किंवा ह्या कवितेतील साधारणतः कोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते पाहणार आहोत. तर ॲज युजल की कवितेचा स्टांजा हा 5 मार्कासाठी येणार आणि अप्रिशिएशन 5 मार्कासाठी. तर कवितेचा पहिल्या स्टांजामध्येच फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जातील आणि ह्या फॅक्च्युअल क्वेश्चनमध्ये ट्रू फॉल्स किंवा राईट रॉंग किंवा कम्प्लीट द सेंटेन्सेस येणार. आणि त्यासाठी एक्झाम्पल म्हणून आपण इथे इंग्लिश वर्कशॉपमधून घेणार आहोत की इथे मी तुम्हाला फक्त आन्सर सांगतो, तुम्ही तिथे टिकमार्क करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढले तरी चालतील. एक्झाम्पल पहा. फर्स्ट सेंटेन्स, द स्पीकर स्टॉप्स टू वॉच रेन फॉलिंग अमंग द ट्रीज. फर्स्ट इज द रॉंग, सेकंड ट्रू, थर्ड रॉंग and fourth also wrong. That means first is right and first is wrong, second is right, third, fourth also wrong. Then second, find out lines from the poem as a proof for the following explanation. तर ह्याच्या अगोदर एक कॉम्प्लेक्स म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन मध्ये हाही प्रश्न विचारला जातो की कम्प्लीट द सेंटेन्सेस. मग आता कम्प्लीट द सेंटेन्सेस म्हटल्यानंतर या स्टंजामधून काही ओळी घेतलेल्या जातात की फॉर एक्झाम्पल हिज हाऊस इज इन, पुढे डॉट डॉट दिलं जातं म्हणजेच द विलेज. तर त्या आपण तिथे काय करायचं, ह्या कवितेमध्ये ह्या स्टँजामध्ये दिलेल्या ओळीमधूनच तो पहिला प्रश्न पूर्ण करायचा आणि त्याचे मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा. तर सेकंड मध्ये लाईन सांगितलेल्या आहेत, मी ते तुम्हाला फक्त लाईन नंबर सांगतो, त्या तुम्ही नोट डाऊन करा. की पहिला आहे, देयर इज नो वन टू कॅच द स्पीकर्स ट्रेस पासिंग. थर्ड अँड फोर्थ लाईन. सेकंड, थर्ड स्टँजा, फर्स्ट अँड सेकंड लाईन. थर्ड, सेकंड स्टँजा, फर्स्ट अँड सेकंड लाईन. फोर्थ, फर्स्ट स्टँजा, थर्ड, सेकंड अँड थर्ड लाईन. And fourth and fifth is here, the poem is set in the bygone era. Third stanza, first line. जे जी मी लाईन क्रमांक सांगितलेला आहे ते तुम्ही इथे लिहू शकतात. देन थर्ड इज हिअर, वी आर गोइंग टू ओनली कम्प्लीट द सेंटेन्सेस. फर्स्ट पार्ट, द स्पीकर्स जर्नी लाईफ, स्नोई इव्हिनिंग, ओल्ड एज, लवली डीप डार्क वुड्स, एव्हर लास्टिंग पीस, प्रॉमिसेस, duties and responsibilities, and last आहे sleep, death. म्हणजेच इथे तुम्हाला उत्तर म्हणजे कंसामध्ये दिलेले आहेत, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातूनच तुम्हाला इथे फिलअप करायचे. आता रायमिंग स्टँजा मी सांगितलं की इट इज अ मोनोटाईप पोयम, म्हणजेच मोनोसिलॅबल. ते आता कसे आहे पहा. तर पहिलं तुम्हाला राईट आणि रॉंग सांगितलंय, तर फर्स्ट इज द राईट, सेकंड रॉंग आहे, तिथे ए बी ए येणार. थर्ड अल्सो रॉंग आहे, ए बी ए राईट येणार. आणि फोर्थ अल्सो रॉंग आहे आणि तिथे ए अशी राईम स्कीम येणार आहे. त्याच्यानंतर गिव्ह युअर ओन रायमिंग वर्ड्स. तर तुम्हाला तुमचे कोणतेही रायमिंग वर्ड्स इथे दिले तरी चालतील. मी काही दिलेले आहेत ते पहा. हाऊस माऊस, वुड्स गुड्स, इझी बिझी, वेन माइंड, डार्क बार्क, वॉच वॉच. Then next here given the match the following, that is also important. तर मॅच द फॉलोइंग हे तुम्हाला कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा फर्स्ट फॅक्च्युअल मध्ये विचारलं जातं. तर इथे पहा, फर्स्ट सी, सेकंड बी, सेकंड ए, थर्ड डी अँड फोर्थ बी. 7 याच्यामध्ये सुद्धा मॅच द फॉलोइंग दिलेले आहेत, परंतु ह्या मॅच द वर्ड्स गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन ग्रुप बी. तर फर्स्ट सी,
सेकंड ई, थर्ड डी अँड फोर्थ ए. त्याचप्रमाणे इथे वेब दिलेली आहे. वेब इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कॉम्प्लेक्स क्वेश्चनमध्ये ही वेब विचारली जाते की विंडची वेब पहा की पहिला आहे स्ट्रॉंग, कोल्ड, वेस्ट ईस्ट, बीटिंग आणि स्ट्रॉंग. सेकंड इव्हिनिंग आहे, तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की डार्केस्ट. सेकंड प्लीझंट, ग्रोमी. म्हणजे इव्हिनिंग कशा प्रकारची असते, तर प्लीझंट असते, ग्रोमी आहे, डेडली आहे किंवा फ्रॉस्टी आहे. आणि त्याचप्रमाणे 9 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे की इथे फक्त मी म्हणजेच आपल्या कवितेमधील ओळी दिलेल्या आहेत त्या नोट डाऊन करून घ्या. लाईन नंबर 4, 5, 6, 7, 8, 12 अँड 13. आणि त्याचप्रमाणे इथे जे तुम्हाला प्रिपेअर द सेट ऑफ क्वेश्चन टू इंटरव्ह्यूसाठी क्वेश्चन सांगितलेत बनवायला. यू कॅन फ्रेम दिस टाइप ऑफ क्वेश्चन युअर ओन वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, व्हॉट डज द पर्पज ऑफ माउंटेन्स, हाऊ डज दे फील. म्हणजेच अशा प्रकारचे तुम्ही प्रश्न तिथे विचारू शकता. नेक्स्ट आहे की अप्रिशिएशन. तर अप्रिशिएशनमध्ये तुम्हाला फर्स्ट टायटल लिहायचं आहे, त्याच्यानंतर पोएटचं नाव लिहायचं आहे, राईम स्कीम लिहायची आहे, फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे. तर इथे फिगर ऑफ स्पीच, अलिट्रेशन आणि पर्सोनिफिकेशन्स दिलेले आहेत. आणि थीम ऑफ द पोएम. तर थीम ऑफ द पोएम, तर इथे तुम्हाला जर 5 पैकी 5 मार्क पाडायचे असतील तर थीम ऑफ द पोएमची तुम्हाला 2 मार्क मिळाली पाहिजेत. आणि यासाठी की या कवितेमध्ये म्हणजे 4 स्टँझामध्ये जे माहिती दिलेली आहे, कवीला नेमकं काय सांगायचंय हे कमी शब्दामध्ये आपल्याला त्या थीम लिहायची आहे. की फॉर एक्झाम्पल की द पोएट वॉज फॅसिनेटेड बाय द नेचर, ही लाईक्स ऑल्सो स्टॉप दिया. म्हणजेच हे त्याला आपल्याला सांगावं लागेल की कवीला निसर्गाची आवड आहे, त्यांना तिथे थांबण्याची इच्छा होते. ऑल्सो ही हॅज गिवन द प्रॉमिसेस, आणि मग त्याने प्रॉमिसेस दिलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी हे ऑल्सो स्टार्ट टू द जर्नी. म्हणजे अशा प्रकारचं उत्तर, म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये जास्तीत जास्त की ह्या कवितेमधील जे महत्त्वाचा विषय आहे तो एक्सप्लेन झाला पाहिजे. आणि शेवटी आपल्याला थोडक्यात या कवितेबद्दल असं सांगावं लागेल की ही जरी समजा 4 स्टँझाची कविता असली तरी ह्या कवितेमधून आपल्याला पुष्कळ काही आपल्या जीवनाचं, आयुष्याचं गणित जे आहे ते समजण्यास सोपं जातं. देन इफ यू अंडरस्टँड दिस पोएम देन प्रेस द लाईक बटन. एनी सजेशन्स और डिफिकल्टीज कमेंट बिलो. शेअर दिस व्हिडिओ विथ एव्हरीवन. Make sure you subscribe to the channel and press the bell icon to get notification of next videos. Thank you.